आज आपण डाळ तांदूळ न भिजवता किंवा कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट जाळीदार मऊ लुसलुशीत असे तांदळाच्या पिठाचे आंबोळी तयार केलेले आहे. इथे बघू शकता किती मऊ लुसलुशीत अशी आपली ही आंबोळी तयार झालेली आहे. अगदी मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्यासाठी तुम्ही अशी ही आंबोळी तयार करू शकता. त्यासाठी मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. रोजच्या वापरातलं भाकरीचंच तांदळाचं पीठ इथे मी घेतलेलं आहे. आता त्याच कपाने अर्धा कप इतका रवा घेतला आहे. रवा इथे जाड बारीक कोणताही घेतला तरी देखील चालेल. आता त्याच कपाने आणखीन अर्धा कप इतकं दही आपण इथे घेतलेलं आहे. आता सुरुवातीला मी अर्धा कप इतकं पाणी यामध्ये टाकणार आहे आणि आणखीन अर्धा कप पाणी हे मिश्रण फिरवत असताना मी टाकलेलं होतं. तुम्ही हे सर्व जिन्नस एखाद्या वाटीने जरी मोजून घेतले तरी देखील चालेल. आता हे मिक्सरला जे आपण मिश्रण फिरवून घेतलेलं आहे ते मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि 10 मिनिटं आपण हे असंच झाकून ठेवणार आहोत. आता तोपर्यंत आपण आंबोळीसोबत खाण्यासाठी छानशी चटणी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आणि त्यामध्ये पळीभर तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये पाववाटी इतके शेंगदाणे टाकलेले आहेत. आज आपण ओलं खोबरं न वापरता छान अशी चटणी बनवणार आहोत. त्यामध्येच मी अर्धा चमचा इतके जिरे यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता शेंगदाणे इथे आपण छान तडतड होईपर्यंत भाजून घेतले आणि आता त्यामध्ये पाववाटी इतके फुटाणे डाळ यामध्ये टाकून घेतलेले आहे. इथे आपण फुटाणे डाळ देखील 1 मिनिटभर छान अशी तेलावर परतून घेणार आहोत आणि इथे एक मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा मी यामध्ये टाकलेला आहे. आता कांदा देखील आपण छान असा मस्त इथे तेलावर भाजून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता की कांदा आपला मस्त इथे छान असा भाजला गेलेला आहे. आता यामध्ये एक अर्धा इंच आल्याचे तुकडे करून यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत. तुम्ही इथे आवडत असेल तर लसणाच्या पाकळ्या देखील यामध्ये टाकून घेऊ शकता. आता हे सर्व जिन्नस छान असे भाजले गेलेले आहेत. ते थंड झाल्यावर इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस काढून घेतलेले आहेत. आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आणि 1 चमचा इथे मी बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे. इथे तुम्ही बेडगी मिरची पावडरऐवजी 2-3 मिरच्या जरी यामध्ये टाकल्या तरी देखील चालतील. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि इथे आपण 1 चमचाभर दही यामध्ये टाकणार आहोत. इथे तुम्ही दही टाकण्याऐवजी एखादा छोटासा चिंचेचा तुकडा जरी टाकला तरी देखील चालेल. यामुळे आपल्या चटणीला छान अशी चव येते. आता आपण यामध्ये गरजेप्रमाणे पाणी टाकणार आहोत आणि ही चटणी छान मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे. आता यावर एक तडका देणार आहोत. त्यासाठी मी फोडणी पात्रामध्ये 1 पळीभर तेल गरम केलं. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली आणि 5-6 कढीपत्त्याची पाने टाकली आणि याचा तडका या चटणीला छान असा दिलेला आहे. इथे आपली छान खमंग अशी चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे. आता आपण इथे जे मिश्रण करून ठेवलेलं होतं ते मिश्रण छान असं आपलं इथं आंबोळी करण्यासाठी तयार झालेलं आहे. आता हे सर्व मिश्रण छान एकदा मी 1 मिनिटभर छान एकजीव करून घेतलेलं आहे. आता आपण इथे चवीप्रमाणे यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत आणि यामध्ये आंबोळी छान तयार होण्यासाठी यामध्ये फक्त पाव चमचा इतकाच आपण इथे खाण्याचा सोडा यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता हे सर्व मिश्रण छान असं पुन्हा एकदा आपण चमच्याने मस्त एकजीव करून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता की इथे मी या पळीने मस्त असं हे सर्व जे मिश्रण आहे ते छान एकजीव करून घेतलेलं आहे. असं मस्त असं आपलं हे मिश्रण आंबोळी करण्यासाठी आपल्या इथे तयार झालेलं आहे. आता इथे मी गॅसवर इथे एक पॅन ठेवलेला आहे. आता सुरुवातीला आपण हा पॅन छान कडकडीत गरम करून घेतला आणि त्यावर थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. इथं आता तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण यावर यातील मिश्रण पळीच्या मदतीने पॅनवर टाकून घेणार आहोत. इथे आपण सुरुवातीला 2 पळ्या इतकं मिश्रण यावर मी टाकून घेतलेलं आहे आणि नंतर आपण मस्त अशी याची आंबोळी तयार करून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता की तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी आंबोळी तयार करू शकता.
मी पॅनवर 2 पळ्या इतकंच मिश्रण इथे टाकून घेतलेलं आहे. आपल्या या आंबोळीला किती छान अशी मस्त जाळी आलेली आहे. अगदी मस्त जाळीदार अशी आपली आंबोळी छान तयार होते. अगदी घाई-गडबडीत नाश्त्याला झटपट असा तयार होणारा हा पदार्थ आहे. किंवा मुलांच्या डब्याला वेगळं काही द्यायचं असेल तर अशा वेळेला आपण ही आंबोळी आणि चटणी तयार करून देऊ शकतो. इथे तुम्ही बघू शकता किती छान अशी जाळी आपल्या या आंबोळीला आली आहे. ही आंबोळी मी एका साईडने भाजून घेणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दोन्ही बाजूंनी भाजून घेतली तरी देखील आहे चालेल. आता इथे तुम्ही बघू शकता किती छान जाळीदार अशी आपली आंबोळी भाजली आहे. अजिबात तव्याला चिकटत वगैरे नाही. मस्त अशी आपली आंबोळी तयार होते. इथे तुम्ही बघू शकता की आपण मस्त अशी पहिली आंबोळी भाजून घेतलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही बघू शकता की ही आंबोळी अजिबात पॅनला चिकटली वगैरे नाही. मस्त अशी तयार झालेली आहे. अगदी झटपट अशी आपली आंबोळी तयार होते. आता मस्त अशी आंबोळी मी एका चाळणीवर काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता की ते ही आंबोळी तयार करण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये झटपट डाळ तांदूळ न भिजवता अशी आपली मस्त इन्स्टंट अशी आपली ही आंबोळी आपण इथे तयार करून घेतलेली आहे. आता ही आंबोळी मी इथे काढून घेत आहे. बघू शकता किती जाळीदार छान अशी अशी आपली ही आंबोळी तयार झालेली आहे. आता इथे आपण आणखीन एक आंबोळी याचप्रमाणे तयार करून घेणार आहोत. आता आपण पॅनला अजिबात तेल लावणार नाही आहोत. तसंच आपण इथे आंबोळी तयार करून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता तरी ते तेल न वापरता देखील मस्त अशी आपली इथे आंबोळी तयार होते. इथे बघू शकता दुसरी आंबोळी देखील याचप्रमाणे आपली जाळीदार अशी छान तयार झालेली आहे. आपल्या या आंबोळीला किती छान अशी जाळी आलेली आहे. अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार अशी आपली ही आंबोळी तयार होते. इथे आपण थेंबभरही तेलाचा वापर केलेला नाही. तरी देखील तुम्ही बघू शकता की पॅनला अजिबात आपली ही आंबोळी चिकटत वगैरे नाही. अगदी मस्त अशी तव्यावरून निघते. इथे तुम्ही बघू शकता की मी एका साईडने मस्त अशी आंबोळी ही भाजून घेतलेली आहे. इथे जाळीदार अशी आपली ही आंबोळी तयार झालेली आहे. इथे तेलाचा अजिबात वापर आपण केलेला नाही. तरी पण तुम्ही बघू शकता की अजिबात ही आपली आंबोळी पॅनला चिकटलेली नाही. अगदी कमीत कमी तेलामध्ये मस्त असा आपला हा नाश्ता तयार होतो. इथे आपली दुसरी आंबोळी देखील याचप्रमाणे मस्त अशी आपण ही भाजून घेतलेली आहे. इथे आपली मस्त असे आंबोळी आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी आपण इथे चटणी देखील तयार केलेली आहे. इथे आपण अजिबात खोबऱ्याचा वापर न करता ही अगदी मस्त इन्स्टंट अशी चटणी देखील छान तयार केलेली आहे.